brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. ठाकरे बंधू कधी एकत्र येणार या सगळ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आता या संदर्भातली अधिकृत घोषणा ही लवकरच होण्याची शक्यता आहे. पण काल रात्री दोन महत्त्वाच्या बैठका पार पडलेल्या आहेत. एक बैठक पडली ती मातोश्री या निवासस्थानी आणि दुसरी बैठक पार पडलेली आहे ती वर्षा या निवासस्थानी. वर्षा इथे महायुतीची बैठक पार पडलेली आहे, तर मातोश्री इथे ठाकरे बंधूंच्या सीट शेअरिंगच्या संदर्भातली एक बैठक पार पडलेली. अर्थात आता ठाकरे बंधूंचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झालेला आहे आणि मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षांनी किती जागा लढवायच्या याच्याबाबतची चाचपणी आता पूर्ण झालेली आहे. लवकरच या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा होण्याची सुद्धा शक्यताही वर्तवली जाते आहे. खरं तर आज या संदर्भातली म्हणजे या अधिकृत युतीची घोषणा आज होण्याची शक्यता होती, पण अजूनही काही गोष्टींमुळे ही कदाचित पुढे ढकलण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. पण ठाकरे बंधूंचा सीट शेअरिंगचा फॉर्म्युला कसा असणार आहे, जरी दोघं बंधू एकत्र येत असले तरी सुद्धा मोठा भाऊ कोण असणार आहे आणि त्यांच्यासोबत इतर पक्ष असणार आहेत का, हे सगळं आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आणि काल बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, महायुतीच्या बैठकीमध्ये आणि ठाकरे बंधूंच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे हे सुद्धा समजावून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात आपण ठाकरे बंधू यांच्या बैठकीपासनं. खरं तर आज या सगळ्या संदर्भातली युती संदर्भातली घोषणा होईल असं म्हटलं जात होतं. काल सुद्धा संजय राऊत यांनी या सगळ्या संदर्भातलं सुतोवाच केलं होतं, पण ही घोषणा आता कदाचित उद्या म्हणजे 24 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. अशा संदर्भातली माहिती ही सूत्रांकडनं आपल्याला मिळते आहे. आता जागा वाटप कसं असणार आहे, तर 65 ते 70 जागांवर मनसे ही निवडणूक लढवू शकते असं सध्या समोर आलेलं आहे आणि 150 जागांवर ठाकरे यांची सेना निवडणूक लढवू शकते. म्हणजे ही ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये 65 ते 70 जागा या मनसेला दिल्या जातील आणि 150 जागा ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष लढवू शकतो असं या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. 2017ला जिंकलेल्या 84 जागांपैकी ठाकरेंच्या सेनेने 12 ते 15 जागा या मनसेला सोडलेल्या आहेत. म्हणजे अर्थात हा फॉर्म्युला नेहमी वापरला जातो की ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यावर क्लेम केला जातो. गेल्या म्हणजे 2017 ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये जी शिवसेना होती, जी एकत्र असलेली शिवसेना होती, त्यांनी 84 जागा जिंकलेल्या होत्या. पण या 84 जागांपैकी ठाकरेंच्या सेनेने आता अशा 12 ते 15 जागा आहेत ज्या मनसेला देऊ केलेल्या आहेत किंवा मनसेला सोडायची तयारीसुद्धा दाखवलेली आहे. ह्या ज्या 12 ते 15 जागा आहेत यातले बहुतांश नगरसेवक हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि अर्थातच म्हणूनच या जागा सोडणं हे कदाचित उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला सोपंसुद्धा झालं असेल, त्या शिवसेनेला सुद्धा सोपं झालेलं असेल. उर्वरित जवळपास 10 ते 12 जागा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शरद पवार गटाला दिल्या जाण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जाते आहे. म्हणजे ह्यांचं सीट शेअरिंग झाल्यानंतर उर्वरित ज्या 10 ते 12 जागा आहेत त्याच्यामध्ये शरद पवारांचे जे राष्ट्रवादी आहेत त्यांना या जागा सोडण्याची शक्यता या सगळ्यामधनं वर्तवली जाते आहे. राष्ट्रवादीच्या जागा वाटपातही युतीची घोषणा जी आहे ती 1 दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. त्यामुळे अर्थात आता आपण जर बघितलं तर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, राष्ट्रवादीसुद्धा म्हणजे शरद पवारांचा पक्षसुद्धा एकत्र असण्याची शक्यता आहे. पण या सगळ्या संदर्भातली अधिकृत घोषणा झालेली नाही आहे. तसं झालं तर ठाकरे बंधू एकत्र लढतील. 60 ते 70 जागा या मनसे घेईल, 150 जागा कदाचित शिवसेना घेईल, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, आणि त्याचबरोबर 10 ते 12 जागा या राष्ट्रवादीला सुद्धा सोडल्या जाऊ शकतात असं या सगळ्यामधनं समोर आलेलं आहे. जागा वाटपांचं सूत्र आहे ते जवळपास निश्चित झालेलं आहे. जी आत्ता जी तोडगा म्हणजे जो पेच निर्माण झालेला आहे तो ज्या जिंकणाऱ्या जागा नाही आहेत तर ज्या पडणाऱ्या जागा आहेत या सगळ्या संदर्भातला जो पेच आहे तो निर्माण झालेला आहे. म्हणजे ज्या जागा जिंकून येऊ शकतील याच्यावर आता डिस्कशन होत नाही आहे, पण काही जागा तिथे पडू शकतील किंवा तिथे कुठला स्ट्रॉंग उमेदवार द्यायचा या सगळ्या संदर्भातली चर्चा ही सध्या सुरू आहे. अशा 35 जागा आहेत की ज्या जवळपास 35 जागा आहेत की ज्या ठाकरे सेना आणि मनसेंच्या नेत्यांमध्ये खल सुरू आहे. म्हणजे काही 35 जागा अशा आहेत की जिथे काय करायचं, नेमका कोणाचा उमेदवार द्यायचा या सगळ्या संदर्भातला जो खल आहे तो या सगळ्या नेत्यांमध्ये सुरू आहे. शिवडी, दादर, प्रभादेवी, वरळी, भांडूप, विक्रोळी, जोगेश्वरी, दिंडोशी, गोरेगाव इथल्या जागांचा तिढा आता संपलेला आहे. या जागांवर खरं तर तिढा निर्माण झाला होता. मनसेचा उमेदवार द्यायचा की ठाकरे सेनेचा उमेदवार द्यायचा या संदर्भातला पेच निर्माण झाला होता. पण आता हा पेचसुद्धा या बैठकीनंतर आता तो पेचसुद्धा आता निवळलेला आहे आणि तिथेसुद्धा आता कुठलाही पेच नाही आहे. तिथे सुद्धा आता त्यांनी डिस्कशन करून जागा वाटपाचं सूत्र हे ठरवलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंची कालची बैठक झाली, ठाकरे बंधूंची जी काल बैठक झाली याच्यामध्ये या सगळ्या संदर्भातलं हे सगळं सूत्र आता ठरवण्यात आलेलं आहे आणि अधिकृत घोषणा कदाचित 1 ते 2 दिवसामध्ये होण्याची सुद्धा शक्यता आहे. एकीकडे ही सगळी बैठक सुरू असताना दुसरीकडे महायुतीची सुद्धा बैठक झालेली आहे. काल वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर
इतर जे महत्त्वाचे नेते आहेत ते सुद्धा या सगळ्या बैठकीला उपस्थित होते. रवींद्र चव्हाण असतील, अमित साटम असतील, उदय सामंत असतील, राहुल शेवाळे असतील, हे सगळे या बैठकीला उपस्थित होते. कालच्या रात्रीच्या बैठकीमधला महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे पार्टी वाईज कशा पद्धतीने सीट शेअरिंग असेल ते फायनलाईज करायचं. महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाणार आहेत. अर्थात अजित पवारांना याच्यामध्ये घ्यायचं की नाही याच्या संदर्भातला अजूनही कुठला निर्णय नाही आहे. पण शिवसेना आणि भाजप यांचं सीट शेअरिंग आता जवळपास निश्चित झालेलं आहे. कालच्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने सीट शेअरिंग असेल याची अंतिम डिस्कशन हे सगळ्या नेत्यांमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर आता या सगळ्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तो कदाचित 48 तासांमध्ये जाहीरसुद्धा केला जाऊ शकतो आणि जे कॅन्डिडेट्स आहेत BJPचे त्यांची लिस्टसुद्धा पुढच्या 48 तासांमध्ये दिली जाण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते आहे. हे सगळं सुरू असताना आता अर्थात आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे की कोणाची नावं दिली जात आहेत. शिवसेना मुंबईमध्ये किती जागा दिल्या जात आहेत, कारण भाजप जास्त जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे सुद्धा कशा पद्धतीने बार्गेनिंग होतं हे बघावं लागेल. पण इंटरेस्टिंगली राज ठाकरे जर आपण बघितलं तर ठाकरे बंधूंची जी युती आहे त्याची घोषणा फार घाईघाईत करायला हवी अशा विचारांचे नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण थोडासा विचार करूयात आणि पटकन ही अनाऊन्समेंट करायची आपण घाई करू नये असं सुद्धा राज ठाकरेंचं मत आहे. जोपर्यंत आपण सगळ्या सीट शेअरिंगबद्दल व्यवस्थित डिस्कशन करत नाही तोपर्यंत आपण ही घोषणा करायला नको असं सुद्धा राज ठाकरेंचं मत या सगळ्या बैठकीमधनं या सगळ्या महायुतीच्या त्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे बघावं लागेल की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता कधी घोषणा करत आहेत त्यांच्या युतीची, त्यांच्या एकत्र येण्याची आणि सीट शेअरिंग आता नेमकं त्यांचं कसं असणार आहे, संभाव्य सीट शेअरिंग कसं असेल हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. दुसरीकडे महायुतीसुद्धा लवकरच त्यांचं सीट शेअरिंग आता जाहीर करणार आहे. आजपासून खरं तर फॉर्म भरायची तारीख सुरू होती आहे. त्यामुळे लवकरात लवकर कॅन्डिडेट्स कोण असतील यांची नावं जाहीर करणं सगळ्या पक्षांना गरजेचं आहे. त्यानंतरच फॉर्म भरता येतील आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.